आमचा आत्मा तर त्याने बदलू शकले का? नाही. कारण आमच्या स्मृतीने सांगितलं की आत्म्याला तुम्ही मारू शकत नाही आणि आत्मा कोणाला मारत नाही आणि तो नित्य आहे. आणि आमचा हिंदूंचा आत्मा नित्य आहे. नित्य आजपासून आम्ही काय करतोय? हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्माच्या अभिमानासाठी, हिंदू धर्माचा नाश न होण्यासाठी आम्ही जाती टाकून, ही काय ही हस्ती जी आहे ना, हिंदू धर्म आहे ना, हे काही वेगळेच रसायन आहे. ते कोणाला समजणार नाही, जगातल्या कोणालाच समजणार नाही. आसमान जरी कोसळलं तरी जराही न हलणारं त्याचं नाव काय? हिंदू है ना. आणि पण या ठिकाणी विचार होणार आहे, हिंदू धर्माविषयी विचार होणार आहे, भारतीय संस्कृती संबंधी विचार होणार आहे. आणि याच्यावर विचार करावा वक्त्याने आणि श्रोत्याने हे सुद्धा लक्षात दिलं पाहिजे की आयोजकांनी तुम्हाला विशिष्ट विषय दिलेले आहेत आणि त्या विशिष्ट विषयावरच बोललं पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे ना. तसे तुम्ही तयारी करून घ्या. बरोबर आहे. तुम्ही जर असं कराल की माझ्या धर्मासमोर किंवा माझ्या लोकांसमोर जशा तऱ्हेने मी प्रवचन देतोय, जशा तऱ्हेने मी कीर्तन करतोय तसंही यांच्या समोर कीर्तन करेल, तर ते चुकीचं आहे ना. काय नाही. वक्ता पूजनीय किंवा श्रवणीय कधी होता की जे श्रोत्यांना अपेक्षित आहे ती गोष्ट जर तो वक्ता बोलत असेल तरच श्रोत्यांना सुद्धा बरं वाटतं, हा बरोबर विषय हा आहे, या विषयाच्या अनुषंगाने हा वक्ता बोलत आहे. विषय परकीय आक्रमण भारतीय संस्कृतीमधील वर होणारी परकीय आक्रमण आणि त्याच्यावरचे उपाय, बरोबर आहे. या विषयावर बोलायचं आहे. आजच्या काळातच हिंदुत्व या विषयाची चर्चा का होते? बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मी तुमच्या समोर प्रश्न टाकतोय, तुमच्या विवेकाला बुद्धीला झिंझिण्या याव्यात म्हणून. काय यावं? बुद्धीला विवेकाला झिंझिण्या याव्यात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सांस्कृतिक आक्रमण चालू आहे ना आता, म्हणून आपण चिंतनाला बसलेलो आहोत ना. सांस्कृतिक आक्रमण जास्त धोकादायक की राजकीय आक्रमण जास्त धोकादायक? राजकीय आक्रमण. कारण समोर तलवार घेऊन माणूस बसलेला आहे ना, तोफा आणि तलवार माणूस घेऊन बसलेला आहे ना. मग त्याच्या समोर तुम्ही काय करू शकणार आहात? काय करू शकत नाही. त्याला समर्पणच शरणच जावं लागतं ना. मग इराणमध्ये, अरबस्तानमध्ये, ट्युनिशिया, मॉरिटेनिया, इजिप्त, सिरिया, इराण, या सगळं एवढंच नव्हे तर मलेशिया, या इंडोनेशिया, या सगळ्या ठिकाणी देशचा देश आक्रमण झाल्याबरोबर 1 महिन्याच्या आत दुसऱ्या संस्कृतीमध्ये निघून गेले है ना. भारतीयावर आक्रमण किती झाली आणि कोणाकोणाची झाली याचा विचार करा तुम्ही. भारतीयावर जे आक्रमण झालेली आहे, तुर्कांची झाली, मोगलांची झाली, अफगाणांची झाली, त्याच्यानंतर इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज या सगळ्यांनी आक्रमण भारतावर केले ना. हे तर काय आमचा उद्धार करण्यासाठी आले होते? काय उद्धार करण्यासाठी आमचं सुधारणा करण्यासाठी आले होते का? ते लुटायला आले होते, लुटायला आले होते. ते लुटारू होते. ते लोक कोण होते? लुटारू. त्यांना सन्मान देण्याची आणि त्यांची जी संस्कृती आहे लुटारूंची संस्कृती आहे. मग लुटारूंची संस्कृतीचं तुम्ही काय करणार आहेत? तुम्ही अनुसरण करणार आहेत का? हे मला तुम्ही सांगा. आणि ही अतिक्रमण आम्ही त्या काळामध्ये पचवली की नाही पचवली? आजही एवढे आक्रमण करून परधर्मीय किती आहेत? भारतीय संस्कृती न मानणारे लोक किती आहेत? 20% ना. तर 80% आम्हीच आहोत ना. किती टक्के आम्ही आहोत? 80% आम्हीच आहोत ना. मग या 80%नी त्या वेळेला तर 95% आम्ही असू ना. मग या 95%नी
एवढी भयंकर आक्रमण होत असताना ती आक्रमण आम्ही पचवली की नाही पचवली ते कोण होतो आम्ही त्यावेळेला आम्ही कोण होतो हिंदू होतो की नव्हतो त्यावेळेला आम्ही आमचा आत्मा जपला का नाही जपला तर तो हिंदुत्वाचा आत्मा म्हणजे हिंदू संस्कृतीचा आत्मा आम्ही जपला का नाही जपला मानेवर तलवार होती आणि या हातात कुराण घेऊन सांगत होते कातडी सोलत होते त्यावेळेला सुद्धा आम्ही आमचा आत्मा जपून ठेवला हिंदुत्वाचा आत्मा आम्ही मरू दिला नाही तर मग आता ह्याच्या नंतर मरू देऊ काय मरू देणार नाही अरे ही हस्ती जी आहे ना हिंदू धर्म आहे ना हे काही वेगळेच रसायन आहे ते कोणाला समजणार नाही जगातल्या कोणालाच समजणार नाही इथे अवतारानं निर्माण केलं जातं आणि अवतारांची अपेक्षा धरली जाते तोपर्यंत सबुरी असते काय असते सबुरी हा आमचा धर्म आहे तितिक्षा हा आमचा धर्म हिंदू धर्माचा धर्म आहे आसमान जरी कोसळलं तरी जराही न हलणारं त्याचं नाव काय हिंदू है ना आणि एवढं पुष्पत जरी खाली पडलं तरी प्रक्षुब्ध होणारा तो कोण आहे नाव घेऊ नका समजून जावा है ना एवढं पुष्पत जरी पडलं ना तरी बोंब करणारा इकडे तिकडे धाव करणारा कोण आहे समजून घ्या तर आमच्या धर्माने आम्हाला चिकित्सा समजू सहन शक्ती समजवलेली आहे पण याचा अर्थ काय आम्ही गप्पच राहतो उदासीनच आहे अशा तऱ्हेची गोष्ट नाही आहे आम्ही 3000 वर्ष हिंदुत्व जपलेलं आहे हिंदूसाठी काय केलेलं आहे सगळे आक्रमण सहन केले तुम्हाला काय लुटायचं तेवढं लुटून घ्या त्यांनी काय केलंय अरे मंदिरच पाडली ना काय केली मंदिरं पाडली नंतर काय केलं ग्रंथालय चालली आणखी काय केलं धर्मांतरण केलं बरोबर आहे ना पोशाख बदलवला चिंता करवली आणखी काय केलं हेच केलं ना त्यांनी हे आमचा आत्मा तर त्यांनी बदलू शकले का नाही कारण आमच्या संस्कृतीने सांगितलं की आत्माला तुम्ही मारू शकत नाही आणि आत्मा कोणाला मारत नाही आणि तो नित्य आहे आणि आमचा हिंदूंचा आत्मा नित्य आहे तो मरू शकत नाही ते देऊ शकत नाही आणि प्रत्येक युगामध्ये आमची अशी माणसं तयार होतील की ह्या आमचं हिंदुत्व ह्या आमचं आत्मत्व आम्ही जपून ठेवू त्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट होते का नव्हते ह्या ज्या विश्व हिंदू वगैरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणखी हिंदुत्ववादी संघटना त्या काळात होते का सावरकर होते का नाही होते महाराष्ट्रामध्ये विजापूरकर होते निजाम होते सगळे होते आणि यांच्या आक्रमण चालू होते होय ना हे आक्रमण सहन करत होतो ना आणि या वेळेला कोण काम करत होतं प्रत्यक्षपणे काम करणारी व्यक्ती कोण होत्या ज्ञानेश्वर महाराज होते तुकाराम महाराज होते नामदेव महाराज होते एकनाथ महाराज होते नरहरी सोनार होते चोखा बळा होते बंका होते सावतामाळी होते हे सगळे त्या वेळेला जाती नव्हत्या का नव्हत्या होत्या का नव्हत्या होत्या त्यावेळेला जाती होत्या तर आज जो जातीय संघर्ष चालू आहे हा संघर्ष त्या काळामध्ये होता का त्या काळामध्ये नव्हता विठ्ठलाच्या दाराजवळ सगळे काढतात एकच राहायचं आमचा देव हा पवित्र देव आहे जो देव दुसऱ्याचा स्पर्श करून बघतो त्याला देव म्हणायचा का नाही म्हणायचा मला सांगा तुम्ही जो देव ज्याला स्पर्श झाल्यानंतर त्याला पवित्र करून टाकतो त्याला काय म्हणायचं देव म्हणायचं जो दुसऱ्याचा स्पर्श झाला तर स्वतः वाटतो त्याला देव म्हणायचं का या देवाला आपल्या देवाला स्वीकार करायचाच नाही विठ्ठलाच्या पायाजवळ जात विचारली जात नाही विठ्ठलाच्या पायाजवळ जो कोणी काय करेल पाय डोकं ठेवेल तो पवित्र होऊन जातो खळ देखील काय होऊन जातोय सज्जन होऊन जातो ही आपल्या देवाची महती आहे आणि असले देव आपल्याला पाहिजे
जे देव वाटून जातात ते देवच नाही, त्यांच्या देवळ सुद्धा जाऊ नका. मी असला माणूस आहे, मी आता बंडखोर माणूस आहे का, क्रांतिकारक माणूस आहे का, काय म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणा, पण मी देवाचा परम भक्त आहे, एवढी मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. विषय आहे परकीय संस्कृतींची भारतीय संस्कृतीवर होणारी आक्रमण. ही आक्रमण एक राजकीय स्वरूपाचं असतं, दुसरं खानपानाचं असतं, तिसरं कला कौशल्य याचं, क्रीडा कौशल्य कला हे जे गुण असतात याचं आक्रमण असतं, पेहरावाचं आक्रमण असतं आणि विचाराचं आक्रमण होत असतं. ही सगळी आक्रमणं असतात आणि ही आक्रमणं बचवण्यासाठी हिंदुत्व जे उत्स्फूर्त आपल्यामध्ये आहे त्याचं जागरणाचं कार्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक ते करत आहे. त्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना जेवढं आपल्या परीने सहाय्य करता येईल तेवढं केलं पाहिजे. एक मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही आम्ही सगळ्याचे साक्षी आहेत ना, हे ना, रामाचं मंदिर होईल असं तुम्हाला वाटत होतं का? आपल्या डोळ्याने रामाचं मंदिर आपण पाहू शकू ही याची जरा तरी स्वप्नात तरी तुम्ही कधी ही केली होती का? पण पाहिलं ना, झालं ना, झालं का नाही झालं? झालं ना, करून दाखवलं ना. काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं जाईल हे कधीतरी तुम्ही स्वप्नात तरी कल्पना तरी करू शकत होता का? कधीतरी कल्पना करू शकत होत? भीती वाटत होती रक्ताचे पाठ होतील आणि पिशाचं काय करतील, राक्षस काय करतील, सगळ्या भारताला खलास करून टाकतील. पण त्यानं ठीक करण्याचं काम केलं गेलं की नाही केलं? केलं गेलं ना. म्हणजे मग निराश होण्याची काय जरुरी आहे का? आजच्या काळामध्ये देखील समर्थ माणसं पैदा करण्याची शक्ती हिंदू धर्मामध्ये आहे. हिंदू धर्मामध्ये आहे. तो शिवाजीच पैदा, राणा प्रताप पैदा करतोय, सम्राट अशोक सगळे पैदा करतात असं नव्हे. आजच्या काळामध्ये देखील उद्भूत सुप्त शक्ती आपल्यामध्ये आहे आणि ती आपण करू शकतो. ही सुप्त शक्ती आपल्याला जागरण करण्यासाठीच अशा तऱ्हेचे समारंभ आहे आणि या समारंभाला आपण अवश्य आपल्या मित्र परिवारासकट सगळ्या जणांनी आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता याच्यावर ही आक्रमण कशी काय होतात बघा. आपलं विचाराचं जे चक्र आहे, विचार चक्रच उलट फिरवलं जात आहे. जे जुनं आहे ना, जे जुनं आहे ते केळसवाण आहे, ते घृणास्पद आहे. जुन्याचा विचार करू नका, है ना. मग त्याला आजच्या भाषेमध्ये मॉडर्न म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मॉडर्न म्हणजे आधुनिक. अरे आधुनिकतेची व्याख्या काय तुमची मला सांगून द्या ना. आधुनिक कोणाला म्हणायचं? पुरोगामी कोणाला म्हणायचं? प्रतिगामी कोणाला म्हणायचं? 20 वर्षापूर्वी जो माणूस सगळ्यांच्या बरोबर राहिला आणि ट्रिपल तलाक विषयी ज्याने आंदोलन केली, त्यावेळेला जे लोक सगळे होते बरोबर होते ते पुरोगामी, की आता 20 वर्षानंतर ट्रिपल तलाक झाल्यानंतर जो त्या ट्रिपल तलाकाचं स्वागत करतो तो पुरोगामी आणि जो त्याचाच मित्र त्याचा विरोध करतोय तो पुरोगामी. सांगा बरं, पुरोगामी आणि प्रतिगामीपणाची व्याख्या बदललेली असते. तुम्ही विचाराने पुरोगामी व्हायला पाहिजे, हे ना. प्रतिगामी राहता विचाराने पुरोगामी तुम्ही राहायला पाहिजे आणि विचाराने तुम्ही प्रतिगामी बुरसट वृत्तीचे राहिले नाही पाहिजेत, अंधश्रद्ध वृत्तीचे राहिले नाही पाहिजेत. तुमच्या श्रद्धा या डोळस पाहिजे. श्रद्धा कशा पाहिजेत? डोळस. तुम्ही चिकित्सक राहिले पाहिजे. आमच्या वेदांतामध्ये हमेशा चिकित्सेला फार मोठा भाव असतो. पूर्व पक्ष सिद्धांत पक्ष करून चिंध्या करायच्या हे आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं असतं. हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले आहेत. हे काय आम्हाला शिकवणार अंधश्रद्धा काय असते म्हणून?
साधू संत बुवाबाजी बुवा आहेत, ब्रह्म अंधश्रद्धा आहे, साधू संत अंधश्रद्धा आहे, पूजा अंधश्रद्धा आहे, सगुण पूजा अंधश्रद्धा आहे, निर्गुण पूजा अंधश्रद्धा आहे. हे साम मानव आणि दाभोळकर आम्हाला काय शिकवणार आहे? अंधश्रद्धेच्या निर्मूलन मध्ये मी पण होतो बरं का, मी तुम्हाला सांगतो. पण देवाने आम्हाला उलट फिरवून दिलं आणि सरसद्ध बनवलं. माझा प्रचार कर लाव, ही देवाची कृपा तुम्ही जाणी. आमचा वेदांत सगळा संसार मिथ्या आहे, जन्म मृत्यू हा मिथ्या आहे, भवसागर हे मिथ्या आहे सांगण्याचं सामर्थ्य करतो की नाही करतो सांगा मला? करतो ना. सगळ्यात जग संसार, संपूर्ण संसार मिथ्या आहे, संपूर्ण संसार खोटा आहे हे आपण सांगतोय. आमचा वेदांत सिद्धांत सांगतो एकमेव द्वितीयम ब्रह्म नेह नानात किंचन, एकही ब्रह्मच सत्य आहे. अल्लाह अकबर तुम्ही म्हणताय, त्याच्या अगोदर आम्ही 3000 वर्ष एकमेव द्वितीयम ब्रह्म आम्ही म्हटलेलं आहे ना. ते काय सांगता तुम्ही आम्हाला शिकवणार आहे? तुम्ही काय तुम्ही कलमा आम्हाला तुम्ही पडवणार आहे? हे मूर्ख लोकांना तुम्ही शिकवा है ना, ज्यांना काय कळत नाही, अडाणी लोभी आहेत, हे दरिद्री अशा लोकांना. तर या दरिद्री लोकांना टार्गेट केलं जात आहे. काय केलं जात आहे? आता मी ह्याच्यावर जे उपाय तुम्हाला सांगणार, भाषेच्या बाबतीत इंग्रजी भाषा ही जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे आणि ही इंग्रजी भाषा जगामध्ये सर्वत्र सर्व देशामध्ये चालते. कुठल्याही देशामध्ये तुम्ही गेलात तर इंग्रजी भाषेवरनं तुमचं काम होतं. हा भक्तपणा आहे ना, खोटारडेपणा, एक नंबरचा खोटारडेपणा आहे. रशियामध्ये इंग्रजी चालते का? नाही. चायनामध्ये नाही, जपानमध्ये नाही, फ्रान्समध्ये नाही, इटालीमध्ये नाही. मग आम्हाला शिकवता, आमच्या बोडक्यावर इंग्रजी भाषा बसवता तुम्ही. लहानपणापासून गीतेचा एक श्लोक आला तर त्याचं कौतुक केलं पाहिजे ना त्या बालकाला. गीतेचा श्लोक शिकवायचा नाही. गुड मॉर्निंग, वेलकम, थँक्यू हे शिकवायचं. याचा अर्थ काय करतात? लहानपणाच्या त्या बालवाडी मधल्या पोरांना इंग्रजी तुम्ही शिकवतायत ना, त्याला मातृभाषा अजून शिकलेला नाही. हा माणूस मोठा झाल्यानंतर काय करणार? अर्धवटासारखा बोलणार. ही माणसं तुम्ही, कित्येक माणसं तुम्ही बघितली आहेत की नाही बघितली? तुम्ही इंग्रजी युट्यूबवर बोलतात ना, पत्रकार परिषदा होतात, मोठ्या मोठ्या लोकांना काय करतात? बोलावतात. तो पहिला जो आहे अँकर आहे, इंग्रजीमधून बोलायला सुरुवात करतो आणि मग तो वक्ता काय बोलतोय? हिंदीतून बोलायला लागतो, नाही तर मराठीतून बोलायला लागतो ना. सगळी अर्धवट मंडळी अर्धा इंग्रजी बोलतात आणि अर्ध काय करतात? हिंदी बोलतात किंवा अर्ध इंग्रजी बोलतात आणि मराठीत बोलतात. कारण याने आपलं मूळ गमावलेलं आहे. यांच्या मायबापाने लहानपणापासून त्यांना काय केलेलं आहे? इंग्रजी शिकवलेलं आहे, परकीय संस्कृती शिकवलेली आहे. परकीय भाषा तुम्ही शिकलात तर तुम्ही काय करणार आहे? परकीय वेशभूषाही करणार, परकीय खानपान करणार, तुमचं विचार चक्रही कसं होऊन जाणार? परकीयच होणार. जे जे परकीय आहे ते सगळं चांगलं आहे आणि जे भारतामधलं आहे ते सगळं वाईट आहे, ही तुमची वृत्ती होणार. मग आता मला सांगा, आता तुम्हाला वाईट वाटेल, आता तुम्हाला वाईट वाटेल, आता तुमची मुलं पहिल्या वर्षापासून इंग्रजीमध्ये शिकतात की मराठीत शिकतात? सांगा मला, तुम्ही सांगा ना, बोला ना तुम्ही. हे मोठे मोठे लोक आहेत, कोण आहेत, आणखी कोण कोण आहेत त्यांनी सांगा ना. तुमची मुलं इंजिनियर आहेत, तुमची मुलं मराठीतून शिकतात की इंग्रजीमधून शिकतात? त्या युट्यूब मध्ये बघा, कितीतरी क्लिप आलेल्या आहेत. एका गावठी माणसाला काय करतात? तो अशी एकदम चिकट चिवणी अशी केलेली आहे, सगळे उघडे करून ठेवलेली आहे ना. ती काय करते? बाई सांगते की तू ग्रामीण आहेस, तुला काय येत आहे, तुला काय येणार? इंटरव्ह्यू साठी साडी नेसलेली एक बाई, अनुभववाली बाई आली आणि तिच्या समोर काय केली? ती फटाकडी है ना, सगळे उघडे है ना. ही येऊन त्याला सांगते की ह्याला ही इंटरव्ह्यूला कशाला बसवलंय? अहो ती अनुभवी बाई आहे आणि पातळ घेऊन भारतीय साडी नेसून जाणं हे काय वाईट आहे का? त्या आमच्या मनामध्ये भरवलं जात आहे.
की बाईने साडी नेसणं हे वाईट आहे आणि ते पॅन्टी बेंटी घालणं हे चांगलं आहे. मला सांगा आता मला सांगा, तुम्ही तयार आहे का याला परत बोलू नका? हे तुम्ही बोलणार की नाही मला सांगा. संकल्प घ्या, हे माझ्या पोरीला लावणार नाही. माझ्या पोरीचा विवाह झाल्यानंतर ते लेहंगा आणि सलवार घालायला लावणार नाही, भारतीय साडी घालायला लावेन. आणि हे जर तू करणार नसेल मी तुला शिकवणार नाही. किती मायबाप त्याला बोलायला तयार आहे? सांगा ना किती मायबाप बोलायला तयार आहेत. तुम्ही सुद्धा तसं ना देखी ती मुलगी काय सांगते. आता बघा सगळीच अडचण किती आली. अरे बापाला तुम्ही बाबा नाही म्हणणार का? तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवता? तुमची आई काय शिकवते तुम्हाला? आपल्या मुलांना आपल्या स्वतःला काय म्हणाला? मम्मी म्हणायला शिकवते ना. आणि तुम्हाला काय म्हणायला शिकवते? बाबा. याची तुम्हाला लाज वाटत नाही का? लाज वाटत नाही काय? कसलं तुम्ही कीर्तन करतात आणि कसलं तुम्ही काय करतायत मला समजत नाही. जो बापाला बाप म्हणून आपल्या मुलाला शिकवत नाही, आईला आई म्हणून म्हणायला शिकवत नाही, त्या कीर्तनकाला तर काय धिक्कार होत. काय करायचं? कसलं प्रबोधन करतोय? काय प्रबोधन करतोय? सगळं जग कुठे चाललेलं आहे? जग इकडे चाललेलं आहे. याची तुम्हाला शरम येत नाही का? लाज येत नाही का? की माझा मुलगा मला बाबा म्हणायला तयार नाही, तो पप्पा म्हणतो. पप्पा हे कुठलं नाव आहे? परकीय आहे ना, है ना. आईला आई नाही म्हणायचं तर कोणाला आई म्हणायचं? मम्मी म्हणायचं. अहो कुठली आई स्त्रीला आदराने बोलण्यासाठी भारतामध्ये शब्द आहेत की नाही? आहेत ना शब्द. काय म्हणायचं? बोला बघ. तुम्हाला माहितीये का शब्द? कुठल्याही स्त्रीला आमच्या भाषेमध्ये आम्ही ताई म्हणतो. कुठली स्त्री असून दे ताई, अक्का, काकू अशा तऱ्हेने म्हणतो ना. बरोबर आहे ना. बाबा अधिकारी आहे, डॉक्टर आहे, आणि त्याच्या खाली कोण आहे? नर्स आहे. ती बाई आहे, अर्धवट आहे ती, है ना. शिक्षण फार मोठं नाही. तो बाव्या तिला काय म्हणतोय? मॅडम. काय म्हणतोय? मॅडम. मॅडम काय म्हणतो बाबा? अरे आमच्यामध्ये शब्द आहे ना, देवी हा शब्द आमच्यामध्ये आहे. आमच्यामध्ये शब्द आहे महोदया हा शब्द आहे, है ना. मुसलमान लोक मोहतरमा म्हणतील. काय म्हणतील? मोहतरमा. मग आमच्यामध्ये शब्द आहे ना काय? महोदया म्हणून. तर महोदया आपणाला म्हणायला, अरे ते शहरातले लोक म्हणायला लागल्यानंतर आज गावठी शेतकरी देखून मॅडम 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 मध्ये वर हाय आय तो ये लावून बोलतो. मॅडम बोलतोय. त्याला नीट शब्दही बोलता येत नाही. कशाला बोलता तुम्ही? आपले शब्द आहेत की नाही? बरं बघा, पोरांची नावं ठेवताना तुम्ही काय नावं ठेवतायत? काय नावं ठेवतात? ते जुने रामचंद्र नाव ठेवलं तर आवडतं का तुम्हाला? सांगा. नाही आवडत. बरं श्रीकृष्ण नाव ठेवलं तर आवडतं का? नाही आवडत. बरं श्रीहरी, बरं परशुराम नाही, है ना. रावण नाही आवडत. दामोदर नाही आवडत. याच्यापैकी एकही नाव तुम्हाला आवडतच नाही. बरोबर. बरं पोरीची नाव गोदावरी, फार गुण नाव. गोदावरी, कावेरी, कृष्णा ही नावं आवडतात का? गंगा नाही आवडत. का नाही? और तीर्थाची क्षेत्र अयोध्या, काशी, है ना, द्वारका ही नावही आवडत नाही. मग काय या समाजाला काय करायचं? आपलं स्वत्व विसरलेल्या समाजासाठी काय करायचं? मग तुम्ही हे कीर्तनामध्ये जरा सांगा ना. माझा जो कळवळ आहे, माझी जी पोटतिडीक आहे, हा माझा विषय आहे. मी बोलत राहतो सगळीकडे, अशा तऱ्हेने बोलत राहतो. आणि म्हणून मी यांना सांगितलं तुम्ही काय करू नका, मी येणार, हा माझा विषय आहे. मग ह्याच्यावर तुम्ही काय करणार आहेत? आपल्या पोरींची नावं तुम्ही काय करणार आहेत? गंगा ठेवणार आहेत का? पहिल्यांदा आपलं यडबा नाव ठेवत होतं की नाही? धोंडी नाव ठेवत होतं की नाही? है ना. दगडी नाव ठेवत होतं काय? आपलं काय बिघडलं सांगा?
मग देवाची नाव ठेवलं तर आपलं काय नुकसान आहे? की आजही त्याचं नाव विठ्ठल ठेवते. काय नाव ठेवते? विठ्ठल ठेवते. आणि त्याच्या आई जाऊन शाळेत दाखला करताना अक्षय नाव ठेवते. आता त्याला काय करायचं? इथे अक्षय साक्षात आहे बघा. काय करायचं? त्या आईला आवडत नाही. मग हे तुम्ही सगळे देवाचे सगळे सांगतात, खूप सांगशाल, विनोद करशाल, कीर्तनाची कॉमेडी करशाल, सगळं करशाल, पण इथं हे सांगाल की आपल्या पोरांची नावं देवाची ठेवा, आपल्या पोरांची नावं तीर्थाची ठेवा, आपल्या पोरांची नावं नद्यांची, पवित्र नद्यांची ठेवा. हे तुम्ही सांगाल. आपल्या देशाच्या पवित्र नद्या, पवित्र तीर्थक्षेत्र, देवता यांचा अभिमान लुप्त झालेल्या माणसाचं सगळं सत्वच संपूर्ण झालेलं आहे. आणि ज्या माणसाचं सत्व समाप्त होतं ना, तो समाज नष्ट व्हायला लागत होता. तरी पण मला माझ्या हिंदू समाजाचा काय अभिमान आहे. कितीही बाकीचे धर्म चांगलेले असतील तरी पण मी माझ्या हिंदू धर्माचा अभिमान बाळगूनच राहील. मला मान्य आहे. आज या ठिकाणी जे प्रवचन करायचं आहे ते प्रवचन नाही आहे, हे व्याख्यान आहे. आणि या व्याख्यानामध्ये विशिष्ट विषय दिलेला आहे आणि या विशिष्ट विषयावरच बोलायचंय. तो विषयावर मी बोलतोय. कीर्तनासारखे प्रमाण बिमाण मी देणार नाही आणि माझ्याकडे काही प्रमाण नाही आहेत. दुसरी गोष्ट, सर्वात महत्वाचा जो आघात होतोय, आता बघा, मातंगाची वस्ती जिथे जास्त आहे किंवा दलितांची वस्ती जिथे जास्त आहे, या दलिताच्या वस्ती जास्त जिथे आहे तिथे जर एखादं ख्रिश्चनांचं मिशन असेल, ख्रिश्चनांचं मिशन असेल तर काय ते करेल? तिथला पादरी तो त्या मातंगाच्या वस्तीमध्ये जाईल की नाही जाईल? जाईल. मग त्यांच्याशी बोलेल की नाही बोलेल. मग रोजचे साधे संकट आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल की नाही? होईल, है ना. आपण कधी मातंगाच्या वस्तीमध्ये खुरपणी करायला मजूर ढूंढण्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या वस्तीमध्ये जातो का? नाही जात. अहो, तुम्ही मला काय सांगतायत? चातुर्वर्ण्याची बोलतो, तुम्ही काय बोलतायत? चातुर्वर्ण काय? चातुर्वर्ण मया सृष्टं गुणकर्मशः. जन्मशः म्हटलंय का? मला सांगा, महामंडलेश्वरांनी सांगा, जन्मशः हे शब्द आहे का? नाही आहे. गुणकर्मशः आहे. गुण आणि कर्मानुसार चातुर्वर्ण आहे. चार वर्ण आहे. जगामध्ये नाही आहेत का? जगामध्ये आहेत. जगामध्ये सुतार नाही का? ब्राह्मण नाही का? सगळेच आहेत. आता ब्राह्मण लोकांनी तुम्ही एवढे जगापेक्षा वेगळे काय? वेदाने सांगितलं म्हणजे काय? त्यावेळेला असेच मान्य आहे. जगामध्ये गुलामगिरी होती की नाही? मग गुलामगिरीचं समर्थन त्या समाजाचे धर्मग्रंथ करत होते की नाही? बायबलने केलंय की नाही केलंय? केलाय. मग ते त्यावेळेला योग्य होत. आता या वेळेला योग्य आहे का? आता जग कुठे गेलेला आहे मला तुम्हाला सांगून द्या. त्या दलित समाजामध्ये, आदिवासी समाज, MA BA झालेली माणसं तयार झालेली आहेत. ठीक आहे, तुम्हाला तुमचं ऐकेल का? की तुम्ही बाजूला राहा. तुम्ही जर तुम्हाला त्यांचा ते पाहतात, तुम्ही मंदिराच्या जवळ आल्यानंतर तुम्ही त्यांना हेडीस करताना हेडीस करताना मग हे त्यांना वाईट वाटतं का? तिथे बसलेला आहे कोण? तो बौद्ध बसलेला आहे. कोण? बौद्ध भिक्षू बसलेला. ये बाबा, मी तुझ्या माझ्या बाबासाहेबाला कर, नाही तर बुद्धाला निमंत्रण कर, मी तुला बुद्धाचं मंदिर बांधून देतो सरकारच्या पैशावर, आणि त्याला कर म्हणून सांगतात. मग आम्ही आमच्या हिंदू बांधवांना आमच्या देवामध्ये काय येऊ देत नाही? काय येऊ देत नाही? काय येऊ देत नाही? सांगा मला, काय एवढं तुम्हाला झालेलं आहे? अरे, तुम्ही हॉटेलामध्ये सगळे खातात. हॉटेलामधले काम करणारे कोण आहेत? सगळे करताना त्या दुकानामध्ये फास्ट फूड मध्ये तुम्ही जाता, त्या ठिकाणी तुम्ही फास्ट फूड खाता. तिथे काम करणारे कोण आहेत? तुम्ही तुमच्या दिंड्यामध्ये जे हे माणसं लावतात, आचारी माणसं लावतात, तिथे भाकऱ्या भाजणाऱ्या बाया असतात, त्या कुठल्या समाजाच्या असतात? विचार केला का? त्यावेळेला विचार करत नाही. पण देवाच्या वेळेला यायचं झालं तर तुम्ही काय करणार आहे? त्याला येऊ देणार नाही. मला माहिती आहे, हे आवडत नाही आहे तुम्हाला. समजलं? तुम्हाला भीती वाटते, त्रास होत आहे.
लोक काय करतील, आपली कीर्तन घेतील का नाही घेतील, पण हे झालं पाहिजे. हे झालं नाही तर तो मातंगाच्या वस्तीमध्ये जाऊन सांगतोय, हे बाप तुला कधी जाऊ देतात का, तुझ्या देवळामध्ये जाऊ देतात का, नाही जाऊ देत आहे, मग माझ्याकडे ये ख्रिश्चन. तो सांगतो की माझी अडचण आहे, 30-40 रुपये पाहिजे. तो 30-40 रुपये त्याला देतो आणि तो दुसऱ्या दिवशी ख्रिश्चन होऊन जातो, बप्तिस्मा त्याचा होऊन जातो. हे दुःख वाटत नाही का, वेदना होत नाही का, की हिंदूची संख्या कमी होते ह्याचं दुःख होत नाही का, तुम्हाला त्रास होत नाही का, इतके बत्थर तुम्ही झालेले आहेत का. तो त्या ठिकाणी जाऊन साड्या वाटतो, कोणाला, मातंग वस्तीमध्ये गरीब लोकांना साड्या वाटतो. हे प्रेम आम्ही कधी आपल्या मातंग बांधवाविषयी, बौद्ध बांधवाविषयी कधीतरी दाखवलेलं आहे का, जुन्या काळामध्ये जाऊन देत. आता नवीन परिस्थिती आली तरी दाखवली का तुम्ही. अरे तुम्ही मला सांगतात दया करणे जे पुत्राची ते की दासा आणि दासी, बरोबर आहे ना. मोठ्या याने सांगतात, मोठ्या खूप गाऊन नाचून सगळं सांगत. व्यवहारामध्ये आलं, घरामध्ये सण करतात, तुमच्या पोराने गोडधोड खाऊ घालतात, दिवाळीला गोडधोड करतात, त्या लक्ष्मी आल्या की गोडधोड करतात. एक थाळी जाऊन त्या मातंगवाड्यामध्ये त्या याला पोराला देईन अशी कधीतरी मनामध्ये तुमच्या दया येते का, सांगा मला, दया येते का, नाही येत आहे. काय येत आहे मग, तुमच्या मनामध्ये काय बसलेलं आहे. हिंदू बांधव असून देखील तुमच्या मनामध्ये काय बसलेलं, क्षुद्रता बसलेली आहे. तुम्ही महात्मा नाही आहेत, महात्मा तोच. तुम्हाला कोणी बसलं आणि महारवाड्यामध्ये जावा आणि महारवाड्याच्या माणसाने सांगितलं की चहा पाणी करायला या, चहा पाणी कराल, तर तुम्ही जाल का कधी नाही. आमचं हे धर्माने सांगितलं का, आणि समता धर्माने सांगितले, त्याचं काय करायचं. अस्पृश्यता धर्माने सांगितलंय. आता कोण कुठला माणूस, माणसाला समता हवी आहे, कोण शिकलेला माणूस. तू मला चहा पाण्याला बोलवत नाही, मी तुला चहा पाण्याला बोलवत नाही, मग तुझा माझा काय संबंध. तू मला देवळात बोलून घेत नाही, तुझ्या कार्यक्रमाला बोलवत नाही, तुझ्या याला घेत नाही. तो ईद मुबारकच्या वेळेला तो ईदवाला त्याला बोलवतो, नाताळच्या ह्याच्यामध्ये तो त्याला ख्रिश्चन त्याला बोलवतो, मग त्याला काय करणार आहे. मी काय म्हणतोय, हात जोडून मला तुम्हाला सांगणं आहे, आज विचार करण्यासाठी इथे बोलवलेलं आहे. माझं चूक असेल तर तुम्ही सांगा बरं, सांगा बरं. अरे समरसता म्हणजे बोलणं काय, समरसता म्हणजे बोलणं काय. बोलायचेच कडे, बोलायचाच भाग, वरच्यावर बोलायचं नुसतं. व्यवहारामध्ये सांगा ना काय करायचंय ते, व्यवहारामध्ये सांगायचं. आपल्या बांधवांना देवळामध्ये घेऊन या, प्रत्येक देवळावर पाठी लावा, इथे कोणालाही काय प्रतिषेध नाही आहे. प्रत्येकाला देवाच्या पायाजवळ समान अधिकार आहे. हे देवाची पाठी लिहिता का, लिहू शकता का तुम्ही, लिहू शकता का तुम्ही, सांगा मला. लिहून दाखवा पाठी तुमच्या, तुम्ही देवळं बांधलेली आहेत. दुसऱ्याची देवळं सोडून द्या, तुम्ही बांधलेल्या देवळावर तरी पाठी लिहाल का, हे माझ्या देवळामध्ये कोणी येऊ शकतंय. अरे चोरलं तर काय चोरेल, एखादं निरंजन चोरेल, दुसरं काय चोरायचं ते चोरेल, आणखी देवाचं काय चोरणार आहे. अरे नुकसान झालं तर झालं, काय करेल, दुसरं परत देव बसवता येईल. आणि तो देव बसवला, प्राण प्रतिष्ठा करणं कोण नाही आलं तर मला बोलवा, मी येतो प्राण प्रतिष्ठा करून, आणि माझे दोषी येतील. आम्ही आहोत अशा तऱ्हेची माणसं आहेत जी वेगळ्या तऱ्हेने. दिवाळीला तुम्ही तुमच्या गावामध्ये कार्यक्रम घेऊ शकाल का, सांगा मला. आहे हिंमत तुमची, आहे हिंमत. ही सगळ्या मातंगवाड्याला, बुद्धवाड्याला बोलवा तुम्ही तुमच्याकडे, आणि सगळ्या गावातल्या सगळ्या लोकांनी प्रत्येकाने एका घरातून सगळ्या पक्वान्नाचं ताट आणलं पाहिजे, आणि ते ताट सगळ्या जणांनी मिळून काला करून सगळं आपल्या मातंगांना देऊया. असं तुम्हाला वाटतंय कधीतरी वाटते का, कधीतरी मनात आलं का, नाही. आता तरी वाटून द्या, आता तरी वाटून द्या, एवढंच माझं सांगणं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये नको त्या लोकांना किती खर्च करता हो, किती खर्च करता है ना. किती लोकांना त्या साड्या आणि आहे करता की नाही. तुम्हाला तो माझी एक गरीब बहीण त्या मातंगवाड्यामध्ये आहे, बुद्धवाड्यामध्ये आहे, हे तुम्हाला आठवेल कधी.
जाऊन दे, तिला एकदा बोलूया आणि तिला काय करूया, साडी देऊया, असं वाटतं का? तुम्ही नाही दिले तर तो ख्रिश्चन द्यायला तयार आहे ना बाबा, तो मुसलमान मौलाना द्यायला तयार आहे ना, त्यांना ताबडतोब काय हिजाब द्यायला तयार आहे ना, हिजाब द्यायला तयार आहेत ते. त्यांचेच हिजाब कशाला, आपले देखील फुकट 1000 हिजाब वाटणारे लोक तयार झालेले आहेत. बोला, आपले लोक, मग आपल्या बांधवांना 1000 साड्या वाटायला काय झालं तुम्हाला? गोर गरीब माणसांना 1000 साड्या वाटायला काय झालं तुम्हाला? जातीच्या प्रश्नाची गोष्ट आली. किती लोक, जाती प्रश्न हाच आजचा महत्वाचा झालेला आहे ना. राजकीय ह्याच्यामध्ये सुद्धा ज्याने सगळ्यात चांगलं काम केलेलं आहे, इतक्या वर्षामधला जो सगळ्यात श्रेष्ठ इमानदार निर्भ्रष्ट असा तरीचा पंतप्रधान आहे, त्याला सगळ्यांनी मिळून एकजूट करून कमी ह्याच्यावर आणलं ना, हा दरावर आणलं ना, त्यावेळेला आपल्याला हे लक्षात आलं नाही का की मी दलित आहे, मी जैन आहे, मी मराठा आहे, मी वंजारी आहे, हे लक्षात आलं नाही का तुम्हाला? हे तुम्ही करू नका. त्याचा फायदा कोण घेतात? ते घेतात. कोण घेतात? ते घेतात. मी त्यांचं नावही घेत नाही, पण ते घेतात. आणि ही चूक तुम्ही सुधारणार का नाही सुधारणार याचा विचार करा. त्यांचं काय मागणं आहे का? काय मागणं आहे का? आम्हाला रस्ते द्या, आम्हाला नोकरी द्या, आम्हाला वीज द्या, आम्हाला शौचालय द्या, काय मागणी आहे का? नाही. तुम्ही आमच्या विरुद्ध, आमच्या सगळ्या कौमच्या विरोधी आहात, मग तुम्हाला आम्ही मत देणार, एवढं त्यांचं मत आहे ना. मग आम्ही, अहो तुम्ही राजकारण प्रत्येक ठिकाणी येणार, राजकारणापासून दूर राहूया असं म्हटलं तरी राजकारण येणारच, येतच, तेच मी तुम्हाला सांगतो. मग आम्ही आमचे, मी यादव, मी ठाकूर, मी ब्राह्मण, हे कसलं काय तुम्ही घेऊन बसलेला आहे? काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, राजश्री शाहू महाराजांचं, महात्मा फुलेंचं तुम्ही विरोधी मानताय का? मी विरोधी मानत नाही, मी विरोधी मानत नाही. हिंदू संस्कृतीमधले जे दोष होते आणि जे दोष भावी काळामध्ये काय करणार होते, या संस्कृतीला नष्ट करण्यासाठी तत्पर होते, ते दोष दूर करण्यासाठी त्याने अत्यंत कठोर अशा तऱ्हेची मांडणी केली. तुमचे काय हृदय भेद होईल अशा तऱ्हेची मांडणी केली, पण त्याचं फळ आपणाला चांगलंही दिसतं आणि वाईटही दिसतं. आपल्या मनामधली हे जी पूर्वी जेवढी तीव्रता होती, ही तीव्रता कमी झालेली. त्याने जो आपल्या लढ्याला जे नाव दिलं होतं, जाती अंताचा लढा, काय नाव दिलेलं होतं? पण आता जातीचा अंत करायला कोण तयार आहे सांगा मला? कोणी तयार नाही. प्रत्येक माणूस काय करतोय? जातीच्या नावाने आपल्याला सवलती मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. बरोबर आहे ना? मग जाती अंत कसा, तर माझी जात कोणती सांगू शकता तुम्ही? सांगू शकता? सांगा बरं. माझं कुळ काय सांगा मला तुम्ही. मग जाती अंताचा लढा कोणी केलेला आहे? जाती अंताचा लढा कोणी केला आहे? आम्हीच सुरू केलेला आहे. हे असे बनून आम्ही काय केलंय? जात्यापासून दूर झालेलो आहे. माझ्याकडे मुलं आलेली आहेत, मी त्यांची वेदांत शिकण्यासाठी मुलं आलेली आहेत. मी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचं डोकं तपासून बघतो, नाही शेंडी आहे की नाही, आता ह्याच्यामध्ये जानवा आहे की नाही, हे मी बघत नाही. मला माहिती आहे की माझ्याकडे एकही ब्राह्मण वेदांत शिकायला यायला तयार नाही आहे. तो कुठे जायला, तर अमेरिकेत जायला तयार आहे. त्याच्या अपेक्षा अमेरिकेत जायला, तो अमेरिकेत जाऊन मीठ खाणार आहे, गोमांस खाणार आहे, दारू पिणार आहे, सगळं करणार आहे. ब्राह्मण असून कशाला, कसला ब्राह्मण तू राक्षस आहे, मांस खातोय, गोमांस खातोय, सगळे खातोय. ही ब्राह्मणांची परिस्थिती झालेली आहे आज. कसल्या ब्राह्मणांचा तुम्ही अभिमान करतायत? काय ब्राह्मणत्व तुमच्यामध्ये राहिलंय? की दुसऱ्याला नीच म्हणून समजावायचं, हे ब्राह्मणत्व आहे का? की दुसऱ्यांना जवळ करायचं, दुसऱ्यांना विद्या करायचं, शिकवायचं, दुसऱ्यांना मोठं करायचं, हे ब्राह्मणत्व आहे. माझ्या मुलांना सगळ्यांना कोणाची डोकी तपासत नाही. माझ्याकडे 100 पोरं आहेत. त्या 100 पोरांना शाळेतही शिकवतो, 3 वेळेला जेवू घालतो आणि त्यांना काय करतो, त्याच्या ती सगळी माणसं, कोणी माई आहे, कोणी मातंग आहे, कोणी
कोणी बंजारी आहे, कोणी मराठा आहे, ब्राह्मण येतही नाही. त्यांना नको जाय हे नको जाय ब्राह्मण. मग तुमचं ब्राह्मणत्व काय शिल्लक राहिलं? मला तुम्हाला वेदांत शिकण्यासाठी माझ्याकडे एकही ब्राह्मण येत नाही, एकही ब्राह्मण येत नाही. काय येत नाही? कशासाठी येत नाही? आता जाती अंताचा जर लढा करायचा, जाती तुम्हाला हव्यात की नको हे तुम्ही ठरवा. जाती तुमच्या सर्वनाशाकडे जात आहेत की नाही करा. या काळामध्ये जाती टिकू शकणार नाही आहेत. तुम्ही शहरामध्ये या जाती गेलेल्या नाहीत, मग तुम्ही जाती अंताच्या लढायला तयार होत आहेत का नाही तयार होत आहेत या विचार करा. तुमच्या पोरं होणार आहेत ना तुम्हाला, किंवा झाली असतील ना. पोरांच्या दाखल्यावर सर्वात पहिल्यांदा काय असतं? जातीचा कॉलम असतो. काय असतो? सर्वात प्रथम कुठला कॉलम असतो? काय लिहिणार तुम्ही त्या ठिकाणी? जाती म्हणून काय लिहिणार? तुम्ही स्वतः आईबाप लिहितो ना, की हा वंजारी आहे, हा ब्राह्मण आहे, हा काय मराठा आहे, हा कोणी आणखी मातंग आहे, हे आईबाप कबूल करतात ना. आणि आईबापाने सांगितलं, मग तुम्ही निश्चय करा ना. आजपासून आम्ही काय करतोय? हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्माच्या अभिमानासाठी, हिंदू धर्माचा नाश न होण्यासाठी आम्ही जाती टाकून देतो. आजपासून कोणी ब्राह्मण नाही, आजपासून कोणी क्षत्रिय नाही, आजपासून कोणी मराठा नाही, आजपासून कोणी वंजारी नाही, आजपासून कोणी मातंग नाही. हे तुम्ही ठरवा. तुम्ही तुमच्या ह्याच्यावर या. त्या राजकीय माणसांना सांगा. तुम्ही कीर्तनामधून हे सांगा. जितक्या पोट तिडकीने मी सांगतोय तेवढं तुम्ही सांगा ना. सांगा ना. सांगा ना. तुम्हाला काय झालं? त्या वेळेला तुमच्या अशा वेळेला तुम्हाला काय करताय? अशा वेळेला तुमची तोंड बंद, तोंडाला कुलूप का वाटतं? अहो तुम्ही कार्यक्रम, दिवाळीला कार्यक्रम घ्या ना. लोकांना बोलवा, सहभोजन करवा, त्यांना दिवाळीचे प्रसाद द्या. प्रत्येक सणाला एक कुटुंबाला तरी मी काय करेन? भाताची वाडी, भाताचं ताट, पक्वानाचं ताट मी देईन असं तुम्ही निश्चय करा ना. ह्या गोष्टी तुम्हाला आवडणार नाही, आणि ह्या गोष्टी तुम्हाला आवडणार नसतील तर नको आवडू देत. पण मी युक्त ते खरं तेच बोलवा, आणि संत खरं तेच बोलणार आहे. मला तुम्ही बोलवा, नका बोलू, पण सांगायचं ते मी सांगितलं. जर संस्कृती, हिंदू संस्कृती श्रेष्ठ आहे असं तुम्ही म्हणत असाल, तर हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी भाषा, खान पान, व्यवहार या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. जातीकडे लक्ष म्हणजे जातीला हाणायचं, जातीला मारायचं म्हणून तुम्ही लक्ष द्या. जातीचा अभिमान तुम्ही करू नका. जातीचा अभिमान तुम्ही कीर्तनामध्ये जरा देखील येता कामा नये. कोणाच्याही कीर्तनामध्ये येता कामा नये याचा तुम्ही विचार करा. आणि हे जर तुम्ही केलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही हिंदू आहे. हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही हिंदू नाही आहेत. सगळ्यात मोठी समस्या हिंदुत्वाच्या एकीसाठी जातीय समस्या आहे. आणि या जातीय समस्येमधूनचा उपाय एकच आहे की आपण स्वतः स्वयंस्फूर्तपणे मी या जातीचा नाही आहे असं कबूल करणं, सांगणं, जगाला सांगणं हेच कबूल आहे. हेच झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, खान पान व्यवहार भाषेच्या बाबतीत शुद्ध मराठी म्हणून ओके कशाला म्हणतात? ओके कशाला म्हणतात? जरूर नाही ना. तो माणूस इंग्रजीमध्ये बोलत असेल तर त्याला तुम्ही सांगू शकता का हिंमत करून, ए इंग्रजी बोलतोस का? पूर्ण इंग्रजी बोल, मला कळते. पूर्ण इंग्रजी बोल. त्याची बोलती बंद होऊन जाते. मग मराठी नाही येत, मग मराठी पूर्ण मराठी बोल. तो पूर्ण मराठी, शुद्ध मराठी बोलू शकत नाही. अशा लोकांची बोलती बंद करण्यासाठी आपल्याजवळ आपल्या भाषेचा स्वाभिमान पाहिजे की मला माझ्या भाषेचा अभिमान आहे. तुम्ही सांगा, वागा, व्यवहारामध्ये वागा. समर्थ माणसांची बोलती बंद होऊन जाईल. हिंदीमध्ये बोलायचं तर पूर्ण हिंदीमध्ये बोल, इंग्रजीमध्ये बोलायचं तर पूर्ण इंग्रजीमध्ये बोल, मला कळतं. असं तुम्ही ठामपणे सांगू शकता का? अहो तुमच्या मनामध्ये देखील असंच असतं. काय असं की तो इंग्रजी बोलतोय म्हणजे कोणतरी मोठा असं. ही वृत्ती तुमच्या मनामधली काढून टाका की तो इंग्रजी बोलणारा तो श्रेष्ठ आणि मराठी बोलणारा तो गावढळ ग्रामीण शेतकरी
आणि ही जी वृत्ती आहे त्यांच्यामध्ये बसलेली, त्या वृत्तीला तुम्ही ठेचून काढलं पाहिजे. आणि तुम्ही बाणेदार राहाल तर ती वृत्ती त्यांची ठेचली जाईल. आणि तशी जर आम्हाला अशा तऱ्हेने कोणी बोलत नाही, आम्ही खाडकन त्यांच्या तोंडावर सांगतो. बोलायचं असेल तर इंग्रजी बोल, मला कळते. बोलायचं असेल तर शुद्ध मराठी बोल, मला शुद्ध मराठी बोलता येतं. इंग्रजी शब्द अरे साधू संन्यासी पण काय जर इंग्रजीमध्ये बोलायला लागले, लिव्ह अँड लेट लिव्ह म्हणजे कशाला? लिव्ह आणि लेट लिव्ह किती जणांना कळतं? जगा आणि जगू द्या मराठीत शुद्ध बोलल्यानंतर कळतं का नाही कळतं? जास्तीत जास्त लोकांना कळतं की नाही? जास्तीत जास्त शुद्ध मराठीत बोलण्याचा करा. आपल्या मुलांना भारतीय पेहरावच घालून द्या. त्या खर्च झाला तरी हरकत नाही. रेडीमेड कपडे फिट कपडे असले करू नका. त्या पोरींकडे तुमचा बघवत नाही. आम्हाला मान खाली घालावी लागते. त्या पोरीनं सुद्धा सुधारा. त्यांना सांगा शिकलीच नाही तरी हरकत नाही, पण घालायचे असेल तर वेळ घाला. मी हिजाब विरोधी नाही. मुसलमानांची हिजाबची मागणी आहे, ही बरोबर आहे असं माझं म्हणणं आहे ना. आणि मी मुसलमानांना हिजाब कशाला घालायला लावता? मी तो उलटा सांगतोय की आपल्या मुलींना साड्या घालायला लावा ना, तशी मागण्या करा ना. अहो ते काय घालताय? त्यांची मागणी बरोबर आहे. कोण माईचा लाल आहे की त्या हिजाब घालणाऱ्या बाईची छेडछाड करेल? हिंमत आहे का तुमची? कोणाची हिंमत आहे का? नाही. मग आपल्या पोरींची छेडछाड कशी होते? आपल्या पोरीवरच बलात्कार काय होतो? आपल्या पोरीनं काय केलं? 70 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवणारा तो कसा निर्माण होतो? याला कारण कोण आहे? तो कारण आहे की आम्ही कारण आहेत? विचार करा जरा. विचार करण्यासाठीच मी इथे आलेलो आहे. तुम्हाला विचार प्रवृत्त करण्यासाठीच मी झणझणीत बोललेलो आहे.